हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 27. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 27ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही पॉसिबल याच्याविषयी चर्चा करणार आहे. इन इंटिग्रेशन आपण एक GR तयार केला होता, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन पॉसिबल बट मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन, बरोबर आहे, ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह. पण तुमच्या असे काही इंटिग्रेशन ज्या इंटिग्रेशनमध्ये जर मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल तर आपण त्या दोन टर्मचं इंटिग्रेशन काढू शकतो बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. पहा एकदा बोर्डवर या ठिकाणी तुम्हाला सरांनी हेडिंग दिलेली इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय हेडिंग असते याच्याविषयी आपण नंतर चर्चा करू. सुरुवातीला मी काय म्हणतो ते केअरफुली ऑब्झर्व करा. इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन ऑफ एनी टू टर्म डायरेक्टली नॉट पॉसिबल. हे वाक्य तर आपण अगोदरच तयार केलेलं आहे की इन इंटिग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपल्याला डायरेक्टली पॉसिबल नाही आहे. मग आपण काय करू शकतो बा, इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन ऑफ एनी टू टर्म डायरेक्टली नॉट पॉसिबल बट सम फंक्शन, काही असे फंक्शन दिलेले आहे त्या फंक्शनचं आपण इंटिग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग कोणते फंक्शन आहे त्याचा आपण नंतर विचार करू. पण सुरुवातीला काय म्हटले पहा सर, इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल बट सम फंक्शन मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. पण काही ठिकाणी मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे. मग कुठं पॉसिबल आहे पहा, मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काही ठिकाणी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये कोणकोणचं मल्टिप्लिकेशन आहे त्याच्याविषयी एकदा चर्चा करा. यामध्ये दिलेले तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स मस्ट बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्सच्या बाहेर डी एक्स. म्हणजे जर मला काही यू व्हीमध्ये फंक्शन दिलेले असतील तर त्या यू व्हीमध्ये दिलेल्या फंक्शनचं मी आरामशीर इंटिग्रेशन काढू शकतो. मग यू व्हीचं इंटिग्रेशन काय असते पहा, यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्सच्या बाहेर डी एक्स. तर नेमकं हे यू व्ही कोण आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे. हा थेरम कसा तयार झाला याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची असेल तर त्याविषयी बोर्डवर पहा. नेमकं इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा थेरम आपल्याला कसा तयार करायचा तो बोर्डवर पहा. परीक्षेमध्ये हमखास 3 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न विचारतात पहा, इफ यू अँड व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स देन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस डी डी एक्स ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्सच्या बाहेर डी एक्स. म्हणजे काही असे जे फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये आपण इंटिग्रेशनचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. ते जे यू व्ही असते त्या यू व्हीलाच आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतो. हा एक्झाममध्ये 101% आपल्याला प्रूफ विचारतात, थेरम विचारतात. कसा थेरम प्रूव्ह करायचा पहा, यू अँड व्ही आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. तेच वाक्य लिहा, लेट यू कॉमा व्ही आर डिफरन्शिएबल, काय म्हटले सर, आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. सर काय म्हटले, यू अँड व्ही आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. यू आणि व्ही हे एक्सचे डिफरन्शिएबल फंक्शन आहे. आता काय दिलेलं आहे पहा, देन प्रूव्ह दॅट. डायरेक्ट प्रूव्ह दॅट केलं म्हणजे काहीतरी आपल्याला नवीन या ठिकाणी इमॅजिनेशन करणं पडेल. केअरफुली लक्षात ठेवा. आपल्याला जो हा प्रूव्ह करायचं या प्रूफचं उत्तर त्या थेरममध्ये दिलेलं नाही. फक्त आपल्याला यू व्ही हे डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स दिलं. आता आपल्याला हे जर प्रूव्ह करायचं असेल तर आपण या ठिकाणी काय करतो पहा, यू व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. सपोज पहा मित्रांनो, यामध्ये नवीन वाक्य येतात. सपोज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर डब्ल्यू. मला जर हा प्रूफ द्यायचा असेल तर समजा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स हे डब्ल्यू असेल. सपोज बा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स हे माझं डब्ल्यू आलं. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करू. कशासाठी करायचा पहा, इक्वेशन नंबर 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला नियम माहीत आहे, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ह्या दोन टर्म एकमेकाला कॅन्सल करतात. जसा एक्स इंटू एक्स इनवर्स हा 1 असतो तसा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकाला कॅन्सल करतात. अँटी डेरिव्हेटिव्ह नोन ॲज इंटिग्रेशन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होईल. व्ही बरोबर येईल तुमचं डी डब्ल्यू बाय डी एक्स. इक्वेशन नंबर 2. पहा मित्रांनो, आपला जो प्रूफ द्यायचा त्या प्रूफमध्ये यू अँड व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. सपोज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर डब्ल्यू. डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह येईल डी डब्ल्यू. डी डब्ल्यू बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह व्ही आला. बट बाय युझिंग द चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. फर्स्ट function as it is derivative of second function as it is derivative of first function. पहा मित्रांनो,
डी डी एक्स ऑफ व्ही डब्ल्यू इज नथिंग बट यू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस डब्ल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे काय आलं या ठिकाणी, डी डी एक्स ऑफ यू डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म इक्वेशन सेकंड यू जसाच्या तसा डी डब्ल्यू बाय डी एक्स म्हणजे व्ही प्लस डब्ल्यू इंटू डी यू बाय डी एक्स आलेला आहे. 4 लाईनचा तुमचा थेरम आहे, पण महत्त्वाचा थेरम आहे, चूक होण्याचे चान्सेस जास्त असतात. सुरुवातीला व्ही डी एक्स बरोबर डब्ल्यू, डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डब्ल्यू बाय युझिंग प्रॉडक्ट रूल, डी डब्ल्यू बाय डी एक्स बरोबर व्ही. आता सरळ सरळ बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनची डेफिनेशन आली म्हणजे इंटिग्रेशनची साईन आणि डी एक्स येणार. इथं असेल डी डी एक्स ऑफ यू डब्ल्यू इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू व्ही प्लस डब्ल्यू डी यू बाय डी एक्स. या ठिकाणी असेल तुमचा डी एक्स. झालं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाला कॅन्सल करतात. हा इंटिग्रेशन हा डेरिव्हेटिव्ह आहे. इथं असेल तुमचा यू डब्ल्यू बरोबर इंटिग्रेशन सेपरेट येईल, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू डी यू बाय डी एक्स. या ठिकाणी असेल डी एक्स. बस याला रिअरेंज करा. यू डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन डी डी एक्स ऑफ डब्ल्यू इंटू व्ही इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ काय असेल मित्रांनो तुमचा डी एक्स. झालं. इथं डी यू असेल तुमचा डी यू, इथं असेल तुमचा डी यू, इथं असेल तुमचा इंटिग्रेशन, इथं असेल तुमचा डब्ल्यू बरोबर आहे, इथं असेल तुमचा डी एक्स. सरळ सरळ लिहिलं तुम्ही. आता फॉर्म इक्वेशन 1 वरून तुम्ही काय रिअरेंज करू शकता. यू जसाच्या तसा तुमचा जो डब्ल्यू आहे त्या डब्ल्यूच्या जागी तुमचा व्ही डी एक्स येईल बरोबर इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स जसाच्या तसा असेल प्लस इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू असेल आणि तुमचा जो डब्ल्यू आहे त्या डब्ल्यूच्या जागी इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स असेल आणि याच्या बाहेर हा डी एक्स जसाच्या तसा असेल. 2 ते 3 ओळीचा थेरम आहे, पण एकदम महत्त्वाचा आहे आणि वेगळ्या पद्धतीने आपल्याला रिअरेंज करायचा असतो. बस शेवटचा प्रूफ पहा. शेवटचा तुमची दिलेली टर्म ट्रान्सफर करा. इथं आलं यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स च्या बाहेर डी एक्स मस्ट बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स. म्हणजे काय आलं, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स च्या बाहेर डी एक्स. पहा मित्रांनो, हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा आधारित थेरम आहे, महत्त्वाचा थेरम आहे. याची सुरुवात करणे आपल्याला अवघड जाते. मी डबल एकदा सुरुवात करून सांगतो, केअरफुली ऑब्झर्व करा. इथं त्यानं दिलेलं आहे तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ यू व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, देन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. यू अँड व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. या थेरममध्ये आपल्याला कन्सिडर करणं पडते. सपोज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर डब्ल्यू, याचा डेरिव्हेटिव्ह तो डी डब्ल्यू बाय डी एक्स बरोबर व्ही. इक्वेशन 1 इक्वेशन 2 बाय युझिंग द चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डब्ल्यू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फॉर्म इक्वेशन 2 डी डब्ल्यू बाय डी एक्स बरोबर व्ही. हे जे तुमचं इक्वेशन आलेले या इक्वेशनला फक्त इंटिग्रेट करायचं. एक आपल्या मनाला प्रश्न पडतो, इथं सपोज कन्सिडर का केलेले, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. द बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन ही टर्म जशीच तशी इंटिग्रेशन डी एक्स, ही टर्म जशीच तशी इंटिग्रेशन डी एक्स. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल, याला इंटिग्रेशन सेपरेट करा. फॉर्म इक्वेशन 1 ज्या ज्या ठिकाणी डब्ल्यू असेल त्या त्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स लिहा बरोबर. हे जसंच तसं हे जसंच तसं व्ही डी एक्स लिहिलं, याला ट्रान्सफर केलं आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स बरोबर आहे. दिस प्रूफ इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन बाय पार्ट. दिस प्रूफ बरोबर आहे इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हा जो प्रूफ आहे या प्रूफला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतो. दिस प्रूफ इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. या इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये
यू व्ही डी एक्समध्ये हा यू तुमचा फर्स्ट फंक्शन असतो आणि व्ही तुमचा सेकंड फंक्शन असतो. बरोबर आहे. हा असतो फर्स्ट फंक्शन, हे असते तुमचं सेकंड फंक्शन. तुमचा जो यू व्ही दिलेला आहे त्या यू व्हीमध्ये पहिला पार्ट फर्स्ट फंक्शन, दुसरा पार्ट सेकंड फंक्शन. आपल्याला कोणत्याही दोन टर्मचं इंटिग्रेशन काढता येत नाही. इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये यू व्ही बरोबर आहे डिपेंड्स ऑन LIAT रूल्स. पहा मित्रांनो, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये जो यू व्ही आलेला आहे तो यू व्ही आपला कशावर डिपेंड असतो त्याचा आपल्याला एकदा अभ्यास करायचा आहे. दिलेल्या इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये यू व्ही डिपेंड ऑन लेट रूल्स. आता यू आणि व्ही कोणाला म्हणायचं त्याच्याविषयी आपण चर्चा करू. पहा, इन इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इन इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इन इंटिग्रेशन बाय पार्ट्स ब्रॅकेटमध्ये IBP काय म्हटलं सर पहा, इन इंटिग्रेशन बाय पार्ट्स ब्रॅकेटमध्ये IBP डिपेंड ऑन इंटिग्रेशन बाय पार्ट्स U, V बरोबर आहे डिपेंड्स ऑन लेट रूल LIATE. पहा सर काय म्हटले, इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये U and V डिपेंड्स ऑन लेट रूल. तुमच्या यू आणि व्हीची किंमत लेट रूलवर डिपेंड आहे. मग आता आपल्याला लेट रूल म्हणजे काय ते समजता आलं पाहिजे. आपल्याला जे फंक्शन दिलेले असतात त्या फंक्शनमधल्या एका पार्टला यू म्हणायचं, उरलेल्या पार्टला व्ही म्हणायचं. यू अँड व्ही डिपेंड्स ऑन लेट रूल. आता लेट रूल म्हणजे पहा, इन धिस रूल तुमचा जो यल आहे, यल फॉर लॉगरिथमिक फंक्शन, यल हा तुमचा लॉगरिथमिक फंक्शन असेल. म्हणजे तुमच्या जो जर दोन फंक्शन दिलेले असतील, दोन फंक्शनला यू आणि व्ही कोणाला म्हणायचं ते म्हणण्यासाठी पहिला जो अल्फाबेट्स आहे तो अल्फाबेट्स यल येईल. म्हणजे लॉगरिथमिक असेल त्याला यू म्हणायचं, यल फॉर लॉगरिथमिक. दॅट इज तुम्हाला माहिती आहे काय येऊ शकते, लॉग एक्स येईल इथं, लॉग बरोबर आहे AX + B या टाईपचे जर फंक्शन येत असतील तर पहिल्याला यू म्हणताना LIATचा विचार करायचा. अल्फाबेट्सनुसार LIATनुसार यू व्ही म्हणणं पडेल. हा तुमचा यल. आय फॉर इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतो. आय हा तुमचा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतो. फॉर एक्झाम्पल भरपूर येतात या ठिकाणी. एक्झाम्पलमध्ये तुमचा साइन इन्व्हर्स एक्स असेल, टॅन इन्व्हर्स एक्स असेल, कॉस इन्व्हर्स एक्स असेल, एक्सेट्रा असेल. त्याच्यानंतर ए फॉर अल्जेब्रिक टर्म, ए ही तुमची अल्जेब्रिक टर्म असेल. अल्जेब्रिक टर्ममध्ये कोणताही व्हेरिएबल असू शकतो, एक्स असेल, x² असेल, टी असेल, t³ असेल, एक्सेट्रा. नंतर टी फॉर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, टी फॉर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बरोबर आहे. लास्ट वन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तुमचा साईन असेल, तुमचा कॉस असेल, तुमचा टॅन असेल किंवा अदर टर्म असतील. आणि लास्टमध्ये जो असतो तो असतो तुमचा ई फॉर एक्सपोन्शियल टर्म. या एक्सपोन्शियल टर्ममध्ये तुमचा e⁻x, a⁻x, e⁻tan x अशा टाईपच्या टर्म येऊ शकतात. म्हणजे मला जर इंटिग्रेशन जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मी कोणत्याही टर्मला यू किंवा कोणत्याही टर्मला व्ही म्हणू शकणार नाही. मला यू व्ही जर म्हणायचं असेल तर लेट रूल आठवला पाहिजे. लेट रूलमध्ये LIATचा अर्थ मला समजला पाहिजे. एल म्हणजे लॉगरिथमिक, आय म्हणजे इन्व्हर्स, ए फॉर अल्जेब्रिक, टी फॉर ट्रिग्नॉमेट्रिक, ई फॉर एक्सपोनेन्शियल. आपण थोडी प्रॅक्टिस करून पाहू म्हणजे तुम्हाला रूल समजेल. समजा इथे इंटिग्रेशन आलेलं आहे तुमचं x × log x. आता तुम्हाला जर याच्यावर यू व्ही अप्लाय करायचं असेल तर याला यू याला व्ही म्हणता येणार नाही. याला जर तुम्ही यू याला व्ही म्हटलं तर असं चालणार नाही. तुम्हाला काय करणं पडेल, दोन फंक्शन आलेले मग LIAT पाहिणं पडेल. LIATE. एल म्हणजे लॉगरिथमिक, आय म्हणजे इन्व्हर्स, ए फॉर अल्जेब्रिक. अल्फाबेटमध्ये पहिले यल येतो तर यामधला जो लॉगरिथमिक टर्म आहे त्या लॉगरिथमिक टर्मला तुम्हाला यू म्हणणं पडेल. मग तुम्ही असं गाव असं त्याच्यानंतर इन्व्हर्स येतो, पण याच्यात इन्व्हर्स येत नाही. तिसरा अल्जेब्रिक येतो. म्हणजे अल्फाबेटनुसार पहिले तुमचा लॉगरिथमिक येऊन राहिला, नंतर तुमचा अल्जेब्रिक येऊन राहिला. म्हणजे लॉग एक्सला यू म्हणा आणि एक्सला तुम्ही व्ही म्हणा आणि मग तुमचा दिलेला प्रॉब्लेम यू व्हीनं सॉल्व करा. त्यावेळेस तो प्रॉब्लेम तुमचा करेक्ट येईल. हे झालं एक्झाम्पल नंबर 1. समजा आता मला एखाद्या एक्झाम्पलमध्ये असं आलं, इंटिग्रेशन ऑफ e⁻x × sin−1x dx.
आणि मला याचं इंटिग्रेशन जर काढायचं असेल तर मी याला यू नाही म्हणू शकत. मी काय करेन, LIAT U यूज करेल. लॉगरिथमिक आहे का, नाही. इनवर्स आहे का, हो, मग याला यू म्हणायचं. अल्जेब्रिक नाही, ट्रिग्नॉमेट्रिक नाही, लास्टवाला एक्सपोनेन्शियल आहे, मला यू म्हणायचं. म्हणजे आपल्याला जर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं असेल तर पहिले सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी दिलेली टर्म कोणत्या टाईपमध्ये कन्वर्ट होते ते पाहणं पडेल. समजा इथं असं आलं x² e⁻³ 3x dx आलं. मला इंटिग्रेशन काढायचं असेल तर LIAT नुसार यू ही कोणाला म्हणायचं, यू ही डिपेंड अपॉन लेट रूल्स अल्फाबेटनं पाहायचा. इथं लॉगरिथमिक नाही, इनवर्स नाही, अल्जेब्रिक आहे म्हणजे हा यू आला. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक नाही, एक्सपोनेन्शियल आहे, मग व्ही आला. अशा प्रकारे तुम्हाला अल्जेब्रिक एक्सपोनेन्शियलचा अभ्यास करायचं काम पडणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणते दोन फंक्शन जर दिलेले असतील तर त्या फंक्शनमध्ये एक तुमचा LIAT नुसार विचार करून सॉल्व करायचा. समजा आता मला फक्त इथे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स आलेलं आहे. काय आलेलं बाळा, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इंटू DX आलेलं आहे. आता इथं दोन फंक्शन नाही, आतापर्यंत मला लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढता आलं नाही. मग आता जर मला लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढायचं असेल त्याला यू म्हणायचं आणि याचा जो कोइफिशियंट असेल त्याला व्ही म्हणायचं. म्हणजे लॉग एक्स हा यू झाला, 1 हा व्ही झाला. तुम्हाला सर याच्यात बी याला यू, याला व्ही, या DXला डब्ल्यू असं नाही. आपल्यामध्ये दोनच व्हेरिएबल असतात. ते दोन व्हेरिएबल डिपेंड अपॉन लेट रूल. एखाद्या गणितामध्ये नसेल त्या गणितामध्ये आपण वेगळ्या पॉईंटचा विचार करायचा. म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये यू आणि व्ही डिसिजन घेतल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तो सॉल्व करताना LIATचा यूज करायचा. त्याच्यानुसार तुम्हाला दिलेल्या टर्म सॉल्व करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोर्डवरचे दिलेले इंटिग्रेशन सॉल्व करू. ज्यामध्ये आपल्याला पहिलाच प्रश्न विचारलेला आहे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स DX. पहिल्यामध्ये तुम्ही दिलेला प्रॉब्लेम लिहिला I = x × log x × dx. पहिला आपल्या मनामध्ये विचार येतो की दिस टाइप्स ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, बट सम मल्टिप्लिकेशन इंटिग्रेशन पॉसिबल आहे. काहीमध्ये आपण पॉसिबल करतो बाय युजिंग LIAT लेट रूल किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा जर विचार केला आपण तर LIATE म्हणजे लॉगरिथमिक पहिला येतो, नंतर इनवर्स येतो, नंतर अल्जेब्रिक येतो. म्हणजे LIATE इथे L फॉर लॉगरिथमिक, I फॉर इनवर्स, A फॉर अल्जेब्रिक. म्हणजे अल्फाबेटनं आपण पहिले लॉग एक्सला यू म्हणायचं आणि एक्सला व्ही म्हणायचं आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. यू ही जर आपलं रॉंग झालं तर गणित डिफिकल्ट जाते. तर आपण सोपी लक्षात ठेवायची, यू ही डिपेंड अपॉन लेट रूल्स बस. या ठिकाणी काय असेल पहा, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही DX मस्ट बी इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही DX मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही DX च्या बाहेर DX. मराठीत बोलतो मी, च्या बाहेर DX झालं. या ठिकाणी काय असेल पहा, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ते इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा अर्थ असतो हा रूल. या रूलमध्ये कसं असेल पहा, लॉग एक्स जसाच्या तसं इंटिग्रेशन ऑफ x dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ x dx च्या बाहेर DX. म्हणजे यू व्ही हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. तो जर बरोबर आला तर प्रॉब्लेम फास्ट आणि लवकर येतो. तो जर रॉंग झाला तर प्रॉब्लेमला वेळ लागतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण रिअरेंज केलं. आता इथं लॉग एक्स जसाच्या तसा, एक्सचं इंटिग्रेशन आलं x²/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x. एक्सचं इंटिग्रेशन आलं x²/2 इंटू DX. शांततेनं या एक्सची हा एक्स गेट कॅन्सल. इथं आला x² इंटू लॉग एक्स अपॉन 2. इथं आला -1/2 इंटिग्रेशन ऑफ x dx. याच्या पुढे सांगण्याचीच गरज नाही. x² इंटू लॉग एक्स अपॉन 2 -1/2 एक्सचं इंटिग्रेशन x²/2. या इंटिग्रेशन कॉन्स्टंट हे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट मस्ट बी इक्वल टू C. म्हणजे I = x² इंटू लॉग एक्स अपॉन 2 मायनस x²/4 प्लस C इज द इंटिग्रेशन ऑफ गिव्हन प्रॉब्लेम. पहा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ x इंटू लॉग एक्स DX काढायचा तुम्हाला. हा तुमचा लॉग x dx आला. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. आपला एकाला दिलेला प्रॉब्लेम सरळ सॉल्व करा. कोणाला यू कोणाला व्ही म्हणता येत नाही. यू व्ही डिपेंड अपॉन लेट रूल्स. यू व्ही कशावर डिपेंड आहे, तुमच्या लेट रूल्स किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर. त्याच्यानुसार अल्फाबेटनुसार तुम्ही यू व्ही ठरवायचा आणि मग तुमचा दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा. प्रॉब्लेम नंबर सेकंड पहा. यामध्ये आलेले इंटिग्रेशन ऑफ बरोबर आहे एक्स
ई रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स. आता या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्हाला यू ही रिअरेंज करायचं असेल तर LRATE लॉगरिथमिक नाही, इन्व्हर्स नाही, म्हणजे ह्या दोन टर्म नाही आहे. LRATE ह्या दोन टर्म नाही आहे. एक्सपोनेन्शियल आहे, टिग्नॉमेट्रिक नाही. मग अल्फाबेटनुसार पहिले हा येतो, नंतर हा येतो, म्हणजे हा यू हा व्ही. बस इथं लिहायचं IBP. IBPचा अर्थ असतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा अर्थ असतो इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. इथं तुम्ही फॉर्म्युला लिहायचा, आपोआप लक्षात राहतो. मग काय आलं पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन च्या बाहेर डी एक्स. एकदम फुल कॉन्फिडन्स. एक्स जसाच्या तसा ई रेस टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स बाय डी एक्स वन ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू डी एक्स. याचं उत्तर आलं तुमचं एक्स ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला कोणत्याही टर्मचं इंटिग्रेशन काढता जाणार नाही. तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं असेल तर दिलेल्या टर्म ह्या LRATE मधल्याच असल्या पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला 9 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे, हा बी तुम्ही होमवर्क करणार आहे. डायरेक्ट दुसऱ्यानंतर मी 9 नंबर सांगितला. इंटिग्रेशन ऑफ एक्स ई रेस टू दी पॉवर मायनस 2x डी एक्स. हा यू असेल, हा व्ही असेल. काय म्हटले बाळांनो सर, हा यू असेल, हा व्ही असेल. इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये पहा, इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स इंटू डी एक्स दिलेलं आहे. आता मला जर हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर या प्रॉब्लेममध्ये एक टर्म यू असेल, एक टर्म व्ही असेल. यू अँड व्ही डिपेंड अपॉन LRATE. लॉगरिथमिक नाही आहे, इनवर्स आहे, इनवर्सला यू म्हणा. नंतर अल्जेब्रिक आली त्याला व्ही म्हणा. म्हणजे इथं लिहा तुम्ही टॅन इनव्हर्स एक्स इंटू डी एक्स. तुम्ही जर रिव्हर्स केलं तर मग कन्सेप्ट थोडा अवघड जातो. हा तुमचा असेल यू, हा असेल तुमचा व्ही. या सरळ LRATEने एकदम सोपा जाते. हिचा असेल इंटिग्रेशन बाय पार्ट्स IBP. या IBPमध्ये तुमचा फॉर्म्युला असेल, तो फॉर्म्युला तुम्ही रिअरेंज करा. यू म्हणजे कोण आहे तुमचा पहा, टॅन इनव्हर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स च्या बाहेर डी एक्स. अशा प्रकारे त्याची टर्म दिलेली असेल. अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा असेल. आता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कमांड आहे, मलाही बोलण्याची गरज नाही, तुम्हाला ऐकण्याची गरज नाही. इथं टॅन इनवर्स एक्स जसाच्या तसा. इथं तुमचा एक्सचं इंटिग्रेशन आलं एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 सो मेनी डी एक्स. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये इथे इंटिग्रेशन आलेलं आहे एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स अपॉन 2 मायनस 1/2 टाइम्स एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता इथं तुमची थोडी परीक्षा आहे. सरांची स्टार स्टेप लिहिलेली आहे, त्या स्टार स्टेपचं इंटिग्रेशन कसं काढायचं. आता काही मुलांना पटकन समजलं की सर त्या स्टेपचं इंटिग्रेशन कसं काढायचं. तर त्या टर्मचं इंटिग्रेशन काढण्यासाठी थोडे मनाला प्रश्न विचारा. तुमच्या दिलेल्या न्यूमरेटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे. दोघांची पॉवर टर्म जर सेम असेल तर डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करा. काय म्हटलं सर, दोघांची पॉवर टर्म सेम असेल तर डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करून किंवा ॲक्च्युअल डिव्हिजन मेथडनं सॉल्व करायचं. वरच्याची पॉवर टर्म लहान, खालच्याची मोठी असेल तर सबस्टिट्यूशन करून सॉल्व करायचं. असे वेगवेगळे नियम इंटिग्रेशनमध्ये असतात. या दोघांची पॉवर टर्म सेम असल्यामुळे या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपण ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू. पहा -1/2 1 प्लस एक्स स्क्वेअर, वरतीसुद्धा 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहा. बॅलन्स झालं नाही लई, फक्त एक्स स्क्वेअर इथं +1 आला, याला -1 इंटू डी एक्स घ्या, संपलं. बॅलन्सिंग 100% तुम्हाला समजलं. डिनॉमिनेटर सेपरेट करा. याच्या पुढं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे तेही तुम्हाला माहीत आहे. 1/2 टाइम्स 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर असेल. या दिलेल्या ग्रंथामध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. इथं आला तुमचा एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन 2 आला. इथं -1/2 आला. इथं फक्त तुमचं पूर्ण टर्म कॅन्सल झाल्या म्हणजे डी एक्स येईल, मायनस ऑफ मायनस प्लस येईल. हे बघ
1/2 मल्टिप्लाय केलं dx आलं, मायनस ऑफ मायनस प्लस आलं, इथं 1/2 आलं, इथं आलं तुमचं dx अपॉन 1 + x². आता तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही मित्रांनो, हे उत्तर आलं तुमचं x² इंटू टॅन इनवर्स x/2, इथं मायनस 1/2x प्लस 1/2 टाइम्स, आता 1/1 + x² हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. फटकन डेरिव्हेटिव्ह ज्याला सरनं व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x 1/1 + x², म्हणजे dx अपॉन 1 + x² असेल तर हा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा टॅन इनवर्स x + c. म्हणजे मित्रांनो दिलेल्या प्रॉब्लेममध्ये x² इंटू टॅन इनवर्स x/2 मायनस x/2 प्लस टॅन इनवर्स x/2 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा आपल्याला आतापर्यंत इंटिग्रेशनचं मल्टिप्लिकेशनच करता येत नव्हतं. योगायोगाला सरांनी आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स शिकवलं आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या मदतीनं आपण दिलेल्या टर्मचं इंटिग्रेशन डिटरमाइन करू शकतो. पण ते डिटरमाइन करण्यासाठी दिलेला प्रॉब्लेम LIAT मध्ये असला पाहिजे. जर LIAT मध्ये असला तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, अदरवाईज तो जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व करता येणार नाही. पहा आपण जवळपास 4 प्रॉब्लेम पाहिले, 4मध्ये एक होमवर्क दिलेलं आहे आणि 3 प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण तयार करणार आहे, तो तयार बी एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये असेल. प्रॉब्लेम नंबर 4 आत्ताच शिकवलेलं आहे सरांनी. पहा इथं आलेले I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x² इंटू लॉग x इंटू dx. एक लक्षात ठेवायचं, आपण जसा इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करतो तसा इंटिग्रेशन बाय पार्ट्स काही प्रॉब्लेममध्ये 1 वेळेस, काही प्रॉब्लेममध्ये 2 वेळेस, काही प्रॉब्लेममध्ये 3 वेळेस, म्हणजे 3 वेळेस आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करण्याचं काम पडू शकते. आता पहिला प्रॉब्लेम आणि आपला 4th प्रॉब्लेम जवळपास सेम आहे. पहिल्यामध्ये आपल्याला x इंटू लॉग x दिलेले, आताच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला x² इंटू लॉग x आलं. नियम तोच LIATE. लॉगरिथमिक फंक्शन असेल u म्हणा, त्याच्यानंतरचा फंक्शन असेल त्याला v म्हणा. मग तुम्ही LIATनं ऑब्झर्व केलं, लॉग x हा u आहे आणि x² dx हा तुमचा v आहे. बरोबर आहे. आता दिलेला प्रॉब्लेम इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं सॉल्व करा. बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स IBP याचा अर्थ असतो इंटिग्रेशन ऑफ UV dx. आवर्जून एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल तर फॉर्म्युला रिप्रेझेंट करा. बरेच जण म्हणतात सर फॉर्म्युल्याला मार्क आहे का नाही आहे. मार्क असो नसो तुम्ही फॉर्म्युला पूर्ण लिहा. इंटिग्रेशन ऑफ UV dx बरोबर u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dx च्या बाहेर dx. काय आलं पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन आणि याच्या बाहेर असेल तुमचा dx. काय आलेलं असेल पहा, इथं आलेलं आहे तुमचं लॉग x²चं इंटिग्रेशन आलं x³/3 मायनस लॉग xचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x, हे आलं तुमचं x³/3 इंटू dx. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर असेल. या xची हा x कॅन्सल झाला, इथं आला तुमचा x³ इंटू लॉग x अपॉन 3 मायनस, लक्ष द्या मित्रांनो, मायनस काय आलं या ठिकाणी 1/3 टाइम्स x² dx आला तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. म्हणजे इथं आलं तुमचं x³ इंटू लॉग x अपॉन 3 मायनस 1/3 x³ अपॉन 3 प्लस c. फायनल आन्सर आलेलं आहे I इज इक्वल टू x³ इंटू लॉग x अपॉन 3 मायनस x³ अपॉन 9 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. x² log x dx असेल तुमचा, एक तुमचा u आहे, दुसरा v आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, सरळ सरळ दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर 4, प्रॉब्लेम नंबर 11 सेम आहे. 11मध्ये काय केलं पहा, इंटिग्रेशन ऑफ x³ इंटू लॉग x dx. पहिला, चौथा आणि 11वा जवळपास सारखाच आहे. प्रॅक्टिससाठी सरांनी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही तो घरी सॉल्व करू शकता. उत्तरही त्याचं तुम्हाला माहीत आहे. आता 5व्या नंबरचा प्रॉब्लेम एकदम महत्त्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढता आलेलं नाही. मग आता एक मोठा प्रश्न आपल्या समोर आला, हाव सर तुम्ही कधीपासून म्हणून राहिले आपल्याला इंटिग्रेशन काढताना आजपर्यंत लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढता आलं नाही. सुरुवातीला आपल्याला टॅन कॉट सेक कोसेक आले नाही,
नंतर आपण सबस्टिट्यूशन केलं, अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट केलं, त्या टर्म काढल्या, पण आजपर्यंत आपल्याला लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढता आलं नव्हतं. आजचा जो दिवस आहे, ज्या दिवसामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या मदतीनं आपण लॉग एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन तयार करणार आहोत. मग सर कसं तयार करायचं आम्हाला एकदा एक्सप्लेन करून सांगा. पहा, यामध्ये एकच फंक्शन आहे. हे जे तुमचे 11 प्रॉब्लेम दिसतात, या 11मध्ये 2-2 फंक्शन दिसून राहिले, 2-2 व्हेरिएबल दिसतात. या ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे. या ठिकाणी एक जरी व्हेरिएबल असेल तरी LIAT नुसार या लॉग एक्सला व्ही म्हणायचं आणि डी एक्सचा कोइफिशियंट आहे त्याला 1 म्हणायचं. तुम्ही मला सांगा हो सर, हर प्रॉब्लेममध्ये असं करायचं का? तुम्ही पटकन उत्तर सांगतो, हर प्रॉब्लेममध्ये असं नाही करायचं. असं जर केलं तर यू व्ही आणि डब्ल्यू, म्हणजे हे जर प्रॉब्लेम पाहिला तर हा यू आला, हा व्ही आला, 1ला डब्ल्यू म्हणायचं, असं शक्य नाही होणार. ज्या ठिकाणी ऑलरेडी 2 फंक्शन दिलेले त्याला यू व्ही म्हणायचं. ज्या ठिकाणी एकच फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन कोणत्याच फॉर्म्युल्यानं दुसऱ्या काढल्या जात नाही, अशा केसमध्ये त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं सॉल्व कसं करायचं? मग लॉग एक्सला यू म्हणा, डी एक्सचा कोइफिशियंटला व्ही म्हणा. इथं डबलल्या बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स, म्हणजेच फॉर्म्युला आला यू व्ही डी एक्स, यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, जनार्दन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्सच्या बाहेर डी एक्स. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय असेल पहा, इथं आलेला असेल स्वामी लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स मायनस इथं असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स वैभव, इथं आलं असेल इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स श्रीकांत मोथळा आला, इथं आला डी एक्स. बरोबर आहे. पहा, या ठिकाणी काय झालं राऊत, हा जो डी एक्स आहे या डी एक्सचं इंटिग्रेशन सांगायचं. इथं आलं तुमचं लॉग एक्स, या डी एक्सचं इंटिग्रेशन आलं एक्स वराडे. हा जो तुमचा लॉग एक्स आहे या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x, डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स आलेलं आहे. आता शांततेनं पहा, 1 डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स आला, हा 1/x आला, या एक्सची एक्स गेट कॅन्सल झाला, इथं आला एक्स इंटू लॉग एक्स मायनस डी एक्स. इथं आलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स इज नथिंग बट एक्स इंटू लॉग एक्स मायनस डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. तुम्ही एक्स कॉमन काढा किंवा नका काढू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर एक्स कॉमन काढला तर लॉग एक्स मायनस 1 प्लस सी, दिस इज द इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इंटू डी एक्स. बरेच विद्यार्थी हा फॉर्म्युला म्हणून पाठ करतात आणि एक्झाममध्ये लिहितात इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स इज इक्वल टू एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी. पण आपल्याला इंटिग्रेशनमध्ये कुठेही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला जो इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स विचारलेला असेल त्या इंटिग्रेशनमध्ये एका फंक्शनला यू म्हणा, दुसऱ्या फंक्शनला व्ही म्हणा, बस. एक फंक्शन यू असेल, दुसरा व्ही असेल. इथं तुमचा लॉग एक्स आहे त्याला यू म्हणा, हा तुमचा जो 1 आहे त्याला व्ही म्हणा. जिथं 2 व्हेरिएबल नसतात अशाच केसमध्ये हा चान्स असतो. ऑलरेडी 2-2 फंक्शन असतील त्या ठिकाणी हे यूज करायचं नाही. मग यू व्ही अप्लाय केल्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 5ही समजलेला आहे. तुम्ही एकदा प्रॉब्लेम नंबर 8 पहा, म्हणजे तुमचा कन्सेप्ट अजूनही क्लिअर होईल. इंटिग्रेशन ऑफ डायरेक्ट साइन इनव्हर्स एक्स इंटू डी एक्स. आता मला जर हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर या प्रॉब्लेममध्ये दुसरी कोणतीही टेक्निक नाही, म्हणजे बा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही, सबस्टिट्यूशन नाही, कोण्याच टेक्निकनं मला साइन इनव्हर्स एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन डिटरमाइन केलं जात नाही. मग आता प्रश्न पडला, सर मी साइन इनव्हर्स एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन कसं काढू? मग साइन इनव्हर्स एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काढण्यासाठी मी इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा थेरम यूज करू शकतो. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा थेरम कोणता आहे तो मला पाहायचा असेल तर हा माझा यू असेल आणि डी एक्सचा शेजारी व्ही असेल. ज्या टर्ममध्ये एकच फंक्शन दिलेलं असेल त्या टर्ममध्ये साइन इनव्हर्स एक्सला यू आणि 1 डी एक्सला व्ही. काही मुलं तर नाही सर आम्ही 1ला यू म्हणणार साइन इनव्हर्सला व्ही म्हणणार, असं करू नका. तो प्रॉब्लेम रेअर किंवा बरोबर येणार नाही आहे. यामध्ये साइन इनव्हर्सला यू आणि याला व्ही, जसं लॉग एक्समध्ये केलं तसं. इथं आलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इथं तुमचा फॉर्म्युला आला मित्रांनो. फॉर्म्युला आल्यानंतर मग इथं प्रॉब्लेम आला, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन गणेश, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शनच्या बाहेर डी एक्स. 1 लिहिण्याची गरज नसते. तुमचा साइन इनव्हर्स एक्स जसाच्या तसा
डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स आलं मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स एक्स 1/1 मायनस एक्स स्क्वेअर आला. या डी एक्सचं इंटिग्रेशन तुमचं इथं एक्स आलं, इथं डी एक्स आलं. पहा इथं तुमचा साईन इनवर्स इंटू एक्स आला मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आला. डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स आलं. आता मोठा प्रश्न पडला की सर तुम्ही जी स्टार तयार केलेली आहे त्या स्टारचं इंटिग्रेशन कसं काढायचं, हा एकदम जबरदस्त प्रश्न आलेला आहे. मागच्या गणितामध्ये वरची आणि खालची पॉवर टर्म सेम होती, त्यावेळेस मी डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट केली होती. मी डबल तुम्हाला प्रश्न सांगितला होता, दिलेल्या गणितामध्ये वरची पॉवर टर्म खालच्या पॉवर टर्ममध्ये फरक आहे, वरची पॉवर टर्म लहान आहे खालची पॉवर टर्म मोठी आहे, तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन करा किंवा एखादी कोरोलरी ॲडजस्ट करा. बाळांनो इथं कोरोलरी ॲडजस्ट होते पहा. एक्स जसाच्या तसा साईन इनवर्स एक्स प्लस 1/2 तसा इथं -2x 1 मायनस एक्स स्क्वेअर. सरांनी काय केलं, ही जी प्लस साईन आहे तर इथली मायनस साईन आत दिली, 2 मल्टिप्लाय 2 डिवाईड केलं. असं का केलं, याचं कारण तुमच्याजवळ जो आहे काय कारण आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज नथिंग बट 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर असते. म्हणजे आता एक्स जसाच्या तसा साईन इनवर्स एक्स जसाच्या तसा 1/2 जसाच्या तसा. आता बोर्डवर पहा 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -2x, म्हणजे रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती ॲडजस्ट होतो, जसाच्या तसा होतो. याचं उत्तर असेल 2 टाइम्स √1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. हे बघ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स डी एक्स 2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स 1/2 जसाच्या तसा याचा हा डेरिव्हेटिव्ह येतो, म्हणजे 2 टाइम्स √1 मायनस एक्स स्क्वेअर येते. या 2ला 2 गेट कॅन्सल, आय इज इक्वल टू एक्स इंटू साईन इनवर्स एक्स प्लस पहा मित्रांनो 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही एकच शिकून राहिले की इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये यू कोणचा असेल, व्ही कोणचा असेल, दिलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. काही गणितात 2 व्हेरिएबल असतील, एकाला यू एकाला व्ही, बाय युझिंग LIATE. तुमच्या 5व्या आणि 8व्या नंबरच्या गणितामध्ये लॉग एक्सच आहे, साईन इनवर्स एक्स आहे. अशा प्रॉब्लेममध्ये दुसरी मेथड लावा. लागत नसेल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स बनवायला एक यू एक व्ही म्हणा, लॉग एक्सला यू म्हणा, डी एक्सच्या कोइफिशियंटला व्ही म्हणा. साईन इनवर्स एक्समध्ये साईन इनवर्स एक्सला यू म्हणा, डी एक्सचा कोइफिशियंट 1 आहे त्याला व्ही म्हणा. अशा प्रकारे या लेक्चरमध्ये तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा थेरम आणि त्याच्यावर आधारित 6 प्रॉब्लेम शिकले. तुम्ही 6 प्रॉब्लेम शांततेने लिहून पहा, वाचून पहा, सोडून पहा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.